मित्रांनो, तुम्ही बघणार आहात या व्हिडिओमध्ये क्लास 8 साठी चॅप्टर नंबर 6 चॅप्टर नेम फॅक्टरायझेशन ऑफ अल्जेब्रिक एक्सप्रेशन त्यामधील प्रॅक्टिस सेट 6.2 त्याच्यामध्ये एकूण 8 एक्झाम्पल्स आहेत. त्यापैकी 4 एक्झाम्पल्स आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघलोत. आताच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत 5, 6, 7, 8 नंबरचे एक्झाम्पल्स. ओके, तर बघा मग 5 नंबरचं एक्झाम्पल. 5 नंबरचं एक्झाम्पल आहे 24a³ प्लस 81b³. हे जे एक्झाम्पल्स दिलेलं आहे ह्या एक्झाम्पल्सला आपण फॅक्टराइज करणार आहोत, त्याचे आपण फॅक्टर पाडणार आहोत. ठीक आहे, मग फॅक्टर पाडत असताना आपल्याला ह्या अल्जेब्रिक एक्सप्रेशनला कोणत्या तरी फॉर्म्युल्याच्या फॉर्मॅटमध्ये न्यावं लागते. मग आपण नेणार आहोत ह्या अल्जेब्रिक एक्सप्रेशनला a³ प्लस b³ फॉर्मॅटमध्ये. ठीक आहे, तर लक्ष द्या. बघ इथं 24 जे आहे ते कोणाचाही क्यूब नाही, 81 आहे ते कोणाचाही क्यूब नाही. मग आपण काय करणार, याच्यातून काही घटक बाजूला काढणार, कॉमन काढणार. 24 आणि 81 ह्याला जर आपण 3 ने डिवाइड केलो, 3 ने 3 1 जा 3, 3 8 जा म्हणजे 24/3 चा आन्सर आलं 8 आणि 3 1 जा 3, 3 2 जा 6, 2 रिमेन, 3 7 जा 21, इथं आलं 27. म्हणजे लक्षात ठेवा 24 आणि 81 मधून आपण 3 जर कॉमन काढलो तर आपल्याला काय होईल, एक परफेक्ट क्यूब मिळेल, आपल्याला पूर्ण क्यूब मिळेल. नंतर आपल्याला पुढे सोडवायला सोपं जाईल. तर मग आन्सरमध्ये काय करणार, आपण जे दिले ते लिहू. आपण आन्सरमध्ये काय दिले बघा, 24a³ प्लस 81b³. आपण याच्यातून कॉमन काढणार. काय कॉमन काढायलो रे, 3 कॉमन काढायलो. 3 जर कॉमन काढलो तर 3 ने आपण याला डिवाइड करणार. काय आन्सर येणार रे, 8. a³ ला a³. ठीक आहे, नेक्स्ट प्लसला प्लस 3 ने 81 ला जर आपण डिवाइड केलो तर 27 आन्सर आले. म्हणजे आपण 27b³ घेणार. आता पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे की तरी पण हे a³ प्लस b³ फॉर्मॅटमध्ये आला नाही. ठीक आहे, आता a³ प्लस b³ फॉर्मॅटमध्ये आणण्यासाठी ह्या 8 ला आणि 27 ला पण बदलावं लागते. 8 जे आहे ते 2 चा क्यूब आहे आणि 27 जे आहे ते 3 चा क्यूब आहे. मग ज्या ठिकाणी 8 आहे त्या ठिकाणी आपण 2 चा क्यूब लिहू शकतो, ज्या ठिकाणी 27 आहे त्या ठिकाणी 3 चा क्यूब लिहू शकतो आपण. मग आपण इथं पुन्हा काय करणार, इज इक्वल टू देणार, 3 ला 3 लिहिणार. अशा ब्रॅकेटमध्ये आपण 8 जे आहे त्याला आपण 2 चा क्यूब लिहिणार, डॉट दोघात मल्टिप्लाय असते. पुन्हा a चा क्यूब घेणार, प्लसला प्लस. 27 जे आहे ना, 27 हा 3 चा क्यूब येतो. मग हा 3 चा क्यूब झाला, डॉट येईल, मल्टिप्लाय असतो आणि b चा क्यूब. हे आपलं असं ठीक आहे, असा ब्रॅकेट घेतलं तरी चालते. इथं पुढच्या वेळेस घेईल स्क्वेअर ब्रॅकेट. नेक्स्ट 3 ला 3 घेऊ आपण. आता अशा पद्धतीने घेऊ. मला सांगा रे, दोघाचाही पॉवर सारखा असल्यास 2 × a, दोघाचाही पॉवर सारखा असल्यास या बेसवाल्यांचा गुणाकार होतो. 2 × a 2a आणि दोघाचाही पॉवर एकदाच घ्यायचा. आता संपलं काम. प्लस इथं पण बघा दोघाचाही पॉवर सेम आहे तर बेस मल्टिप्लाय करून घ्यायचं. 3 × b 3b, ह्याचा घ्या क्यूब. आता झालं a³ प्लस b³. आता लक्षात ठेवा a³ प्लस b³ झाला असेल तर, a³ प्लस b³ झाला असेल तर त्याला असं आपण फॉर्मॅटमध्ये लिहू शकतो, a प्लस b सेकंड ब्रॅकेटमध्ये a² मायनस ab प्लस b³. अशा फॉर्मॅटमध्ये लिहू शकतो. मग आपण काय करू, ह्याला आपण a समजू आणि आपण ह्याला b समजू. म्हणजे a ची व्हॅल्यू काय झाली रे, a ची व्हॅल्यू झाली पोरो 2a अँड b ची व्हॅल्यू झाली किती रे, 3b. आपण जे ही व्हॅल्यू काढलेले आहेत ते हेच व्हॅल्यू ह्या फॉर्म्युल्यामध्ये ठेवू. ज्या ज्या ठिकाणी a आहे तिथं 2a ठेवूत, ज्या ठिकाणी ba आहे तिथं आपण रिप्लेस करू 3b. तर पुढचा महत्त्वाचा मुद्दा लक्ष द्या की a³ म्हणजे याच्या ठिकाणी किती रिप्लेस करायचे रे, 2a 2a³ प्लस बीच्या ठिकाणी काय रिप्लेस करायचे रे, 3b 3b³ इज इक्वल टू. जर असं असेल तर याला आपण काय करतो, a प्लस b म्हणजेच
2a प्लस बीची व्हॅल्यू 3b, परंतु गडबडीमध्ये आपण एक विसरलोत. हेचा जर आपल्याला करायचं असेल तर हे 3 होतं ना, ठीक आहे. हे आपण 3 इथं घेऊन टाकूत, हे आपण इथं 3 घेऊन टाकूत, पण नाही आपण शेवटी घेऊत. ठीक आहे, आपण शेवटी घेऊत, चालते, काय प्रॉब्लेम नाही. आपण एवढंच सोडवायलो, ह्या 3ला आपण घेतलोच नाही. मग पुढच्या ब्रॅकेटमध्ये असं करता येईल आपल्याला. ए स्क्वेअर, ए कोण आहे रे, 2a आहे, 2a स्क्वेअर घ्या, 2a स्क्वेअर मायनस ए बी, ए आहे 2a, बी आहे 3b, मग 2a गुणिले 3b, 2a इंटू 3b प्लस बी स्क्वेअर म्हणजे 3b स्क्वेअर, 3b स्क्वेअर. हे अशा प्रकारचं झाली आपली पुढची स्टेप. त्याच्यानंतर आपण आता इथं इज इक्वल टू देणार आहोत आणि पुढं लिहिणार, फर्स्ट ब्रॅकेट सेम लिहिणार, काही प्रॉब्लेम नाही, इथं काही सिम्प्लिफाय करायची गरज नाही. 2a प्लस 3b, सेकंड ब्रॅकेटमध्ये 2चा स्क्वेअर किती येतो रे, 4, एचा स्क्वेअरला एचा स्क्वेअर, मायनसला मायनस, 2 3 जा 6, ह्या डिजिटवाल्यांचा 6 a इंटू बी, ए बी प्लस 3चा स्क्वेअर किती येईल रे, 9, बी स्क्वेअरला बी स्क्वेअर, 9 3चा स्क्वेअर 9, बी स्क्वेअरला बी स्क्वेअर. आता पुढं लक्षात ठेवा, आपल्याला एक्झाम्पल जे होतं ते दुसरंच काहीतरी होतं, म्हणजे आपण 3 घेतलो नव्हतो, तिथं आपण 3 घेऊत. तर आपल्या लक्षात ठेवा असा प्रकारचा फॉर्मॅट होता, म्हणजेच 24 ए क्यूब प्लस 81 बी क्यूब होता. तर ह्याचा आपण फॅक्टर हा 3 पण घेतला पाहिजे, 3, कारण की या दोघातून कॉमन काढलो होतो सगळ्यात अगोदर. मग आपण हा 3 घेणार, नंतर हे दोनही ब्रॅकेट घेणार आपण, कारण की 2 ब्रॅकेट जे आहेत ते एवढ्यांची किंमत होती. ठीक आहे, त्याच्यामुळे आपण लिहिणार इथं छोट्या ब्रॅकेटमध्ये 2a प्लस 3b, सेकंड ब्रॅकेटमध्ये लिहिणार आपण 4a स्क्वेअर मायनस 6ab प्लस 9b स्क्वेअर. हा 3 आहे ते एवढ्यासाठी आहे. हे जे होतं ते आपलं अशा प्रकारचं एक्झाम्पल होतं. ह्याला आपण रेक्टँगल शेपमध्ये ठेवतो, ह्याचे एकदा स्क्रीनशॉट घ्या. चला पुढचं 6th वालं एक्झाम्पल बघू आपण. 6 नंबरचं एक्झाम्पल बघू. समजायला सोपं आहे, फक्त आपल्याला एक जे एक्झाम्पल आहे ते कन्वर्ट करून घ्यावं लागते. कन्वर्ट करून घेतल्याशिवाय आपल्याला सोडवता येणार नाही. पुढचं एक्झाम्पल आहे 6 नंबरचं जे आहे, 6 नंबरचं एक्झाम्पल, वाय क्यूब प्लस 1/8y क्यूब अशा पद्धतीने दिले. आपण जे दिले ते आन्सरमध्ये लिहून घेऊ. बघा आन्सरमध्ये काय लिहून घ्यायचं आहे, वाय क्यूब प्लस 1/8y क्यूब इज इक्वल टू, आपण जे आहे त्याला ए क्यूब प्लस बी क्यूबच्या फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करू. ठीक आहे, कन्वर्ट करत असताना यात काही प्रॉब्लेम नाही, इथं प्रॉब्लेम आहे. इथं प्रॉब्लेम आहे तर आपल्याला सॉल्व कसं करणार बघा. पहिल्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही, ए क्यूबला ए क्यूब प्लसला प्लस. आता बघा हा जो 1 आहे तो 1चा क्यूब जर केला तर आपण तर आन्सर 1 येते, म्हणून ह्या 1ला 1 क्यूब लिहू शकतो मी, 1 क्यूब. त्याच्या पुढं ह्या 8ला आपण पाठीमागच्याच एक्झाम्पलमध्ये बघलो, 8ला लिहू शकतो मी 2चा क्यूब, वाय क्यूबला वाय क्यूब, हा इथं मध्ये मल्टिप्लाय असतो, मल्टिप्लाय वाय क्यूब. ह्याच्या पुढची स्टेप जी आहे ती आपण अशी लिहूत. ह्याच्या पुढची स्टेप आपण इथं घेऊत, इज इक्वल टू वाय क्यूब प्लस 1 क्यूब. अगोदर हे खालचं सोडूत, हा दोघाचा पॉवर सेम आहे, 2 इंटू वाय, 2y आणि याचा पॉवर इज इक्वल टू, याला पुढे लिहूत आपण वाय क्यूबला वाय क्यूब प्लस, आता इथं पोरं अशा पद्धतीने येईल. लक्षात ठेवा एचा यमवा घात अपॉन बीचा यमवा घात, दोघाचाही पॉवर सारखा असेल तर आपण असं लिहितो ए अपॉन बी, दोघाचाही सेम पॉवर आहे म्हणून एकदाच लिहितो आपण. ह्याच पद्धतीने आपण काय करणार,
याला बदलणार, याला, ह्याचा पण पॉवर सेम आहे आणि याचा पण पॉवर सेम आहे, म्हणजे न्यूमरेटरवाल्याचाही पॉवर सेम आहे, डिनॉमिनेटरवाल्याचाही पॉवर सेम आहे. तरी आपण इथं 1/2y होल क्यूब असं लिहिणार. आता झालं बघा रे ए क्यूब प्लस बी क्यूब. मग ए क्यूब प्लस बी क्यूब झालं तर ए क्यूब प्लस बी क्यूबचा फॉर्म्युला आहे पहिल्या ब्रॅकेटमध्ये ए प्लस बी, सेकंड ब्रॅकेटमध्ये ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी स्क्वेअर. आता आपल्याला एची आणि बीची व्हॅल्यू काय भेटते रे? एची आणि बीची व्हॅल्यू अशी भेटते आपल्याला, एची व्हॅल्यू मिळेल वाय आणि बीची व्हॅल्यू मिळेल 1/2y. ज्या ज्या ठिकाणी वरच्या फॉर्म्युल्यामध्ये ए आहे त्या ठिकाणी रिप्लेस करायचा वाय आणि ज्या ज्या ठिकाणी बी आहे त्या ठिकाणी रिप्लेस करायचा 2y, 1/2y. मग बघा आपण एकदा रिप्लेस करू, पुढं नंतर बघू. एचा क्यूब म्हणजे वायचा क्यूब प्लस बीचा क्यूब म्हणजे 1/2yचा क्यूब, 1/2yचा क्यूब इज इक्वल टू फर्स्ट ब्रॅकेटमध्ये ए प्लस बी, एचं व्हॅल्यू वाय प्लस बीची व्हॅल्यू जी आहे ती 1/2y. सेकंड ब्रॅकेटमध्ये आपण काय करणार लक्षात ठेवा, सेकंड ब्रॅकेट आपण असा घेऊ स्क्वेअर ब्रॅकेट. ए स्क्वेअर म्हणजे कोणाचा स्क्वेअर रे? वायचा स्क्वेअर, कारण की एची व्हॅल्यू वाय आहे, मायनस ए इंटू बी, एची व्हॅल्यू आहे वाय इंटू बीची व्हॅल्यू आहे 1/2y प्लस बीचा स्क्वेअर म्हणजेच 1/2y होल स्क्वेअर. आपण ह्या ब्रॅकेटसाठी स्क्वेअर ब्रॅकेट केलं होतं. पुढच्या स्टेपला आपण असं लिहू शकता, शेवटच्या स्टेपला y प्लस 1/2y, सेकंड ब्रॅकेटमध्ये आपण लिहू शकता y स्क्वेअरला y स्क्वेअर मायनस हा y कटला रे, हा y वर न्यूमरेटरमध्ये आहे, हा y डिनॉमिनेटरमध्ये आहे, वरल्यावरचा मल्टिप्लाय खाल्ल्या खाल्ल्याचा मल्टिप्लाय, जर कटत असेल तर काटलो y मग इथं उरला 1/2 प्लसला प्लस 1चा स्क्वेअर 1च राहील पोरो, 2चा स्क्वेअर 4 होईल आणि y स्क्वेअरला y स्क्वेअर. हे आपलं संपलं इथं. म्हणजे आपल्याला दिलं होतं काय रे? आपल्याला दिलं होतं काय? आपल्याला एक्झाम्पल दिलं होतं y क्यूब प्लस 1/8y क्यूब. ह्याचा आन्सर आलेला आहे फर्स्ट ब्रॅकेटमध्ये 1y प्लस 1/2y आणि सेकंड ब्रॅकेट आलेलं आहे आपलं y स्क्वेअर मायनस 1/2 प्लस 1/4y स्क्वेअर. हे अशा प्रकारे आपलं आन्सर आलेलं आहे. आपण 6 नंबरचं एक्झाम्पल पूर्ण केलेलं आहे. एकदा स्क्रीनशॉट घ्या रे याची. चला पुढे आपण 7 नंबरचं एक्झाम्पल बघू. सेवन नंबरचं एक्झाम्पल असं आहे. 7 नंबरचं ए क्यूब प्लस 8/a क्यूब. तर आन्सरमध्ये आपण याला लिहूत, आन्सरमध्ये लिहू आपण ह्याला ए क्यूब प्लस 8/a क्यूब इज इक्वल टू, ह्याला आपण ए प्लस बीच्या फॉर्ममध्ये कन्वर्ट करू. पहिल्यात काही गरज नाही. प्लस हा जे 8 आहे तो कोणाचा क्यूब आहे रे? 2चा क्यूब आहे. ए क्यूबला ए क्यूब, पुन्हा इथं इज इक्वल टू देऊत किंवा इथंच देऊ आपण इज इक्वल टू. ए क्यूबला ए क्यूब राहील आणि 2चा पण क्यूब आहे आणि एचा पण क्यूब आहे, दोघाचाही पॉवर सेम आहे. तर मी आपण याला असं लिहू शकतो 2/a होल क्यूब. हा झाला एचा क्यूब प्लस बीचा क्यूब. ए म्हणजे झाला ए आणि बी म्हणजे झाला 2/a. मग आपण जर व्हॅल्यू जर असं ए क्यूब प्लस बी क्यूब झाला तर त्याचा फॉर्म्युला काय आहे रे?
ए क्यूब प्लस बी क्यूब जर तयार झाला तर त्याचा फॉर्म्युला असा आहे ए प्लस बी सेकंड ब्रॅकेटमध्ये ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी स्क्वेअर. आता आपण एची आणि बीची व्हॅल्यू काढूत. मला सांगा रे एची आणि बीची व्हॅल्यू काय येते. एची व्हॅल्यू येईल मुलांनो एच येईल अँड बीची व्हॅल्यू येईल 2/a. वरच्या फॉर्म्युल्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी ए आहे तिथं एच राहणार आहे आणि बी आहे तिथं 2/a राहणार आहे. मग कसं सोडवायचं एकदा लक्ष द्या. इथं ए आहे एची व्हॅल्यू ठेवायची एच ए क्यूब प्लस बीचा क्यूब आहे बीच्या ठिकाणी ठेवायचे आपल्याला 2/a 2/a याचा क्यूब इज इक्वल टू ए प्लस बी एची व्हॅल्यू एच आहे प्लस बी म्हणजे कोण रे 2/a. नेक्स्ट पुढच्या ब्रॅकेटमध्ये आपल्याला असं लिहिता येते येईल एचा स्क्वेअर म्हणजे एचा स्क्वेअर कारण की एची व्हॅल्यू एच आली मायनस ए इंटू बी. एची व्हॅल्यू एच आहे इंटू बीची व्हॅल्यू आहे 2/a प्लस बी स्क्वेअर म्हणजे बीची व्हॅल्यू आहे 2/a. ह्याला आपण स्क्वेअर ब्रॅकेट घेऊ कारण ते छोटा ब्रॅकेट घ्यायचं आहे 2/a ह्याचा स्क्वेअर. पुढच्या स्टेपमध्ये आपण काय करणार लक्ष द्या रे. पुढच्या स्टेपमध्ये आपण असं लिहूत पहिला ब्रॅकेट सेम ए प्लस 2/a सेकंड ब्रॅकेटमध्ये घेणार ए स्क्वेअरला ए स्क्वेअर मायनसला मायनस. लक्षात ठेवा याच्या खाली काही नेमजे एक हा ए कटला मग उरला फक्त 2 खाली काही नेमजे एक असतेच फक्त 2 उरला प्लस 2चा स्क्वेअर किती होतं रे 4 एचा स्क्वेअर ए स्क्वेअरच राहील. हे अशा प्रकारचं आपलं आन्सर झालं. आपलं एक्झाम्पल होतं ए क्यूब प्लस 8/a क्यूब इज इक्वल टू त्याचा आन्सर आलेला आहे ए प्लस 2/a सेकंड ब्रॅकेटमध्ये येईल ए स्क्वेअर मायनस 2 प्लस 4/a स्क्वेअर. ओके हा थोडं लवकर झाला सोपा होता थोडा. एकदा स्क्रीनशॉट घ्या रे याची. चला आपण 8 नंबरचं एक्झाम्पल बघू. एट नंबरचं एक्झाम्पल आपल्याला बघायचं आहे आता. 8 नंबरचं एक्झाम्पल असं आहे शेवटचं एक्झाम्पल आहे 1 प्लस क्यू क्यूब अपॉन 125 जे दिले आपण ते आन्सरमध्ये लिहिणार. आपण आन्सरमध्ये काय दिले बघा 1 प्लस क्यू क्यूब अपॉन 125 इज इक्वल टू आपण ह्याला ए क्यूब प्लस बी क्यूबच्या फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करू म्हणजे सोडवायला सोपं जाईल. 1 म्हणजे काय असते रे 1चा क्यूब असते पुढं प्लसला प्लस असते. क्यू क्यूब म्हणजे क्यू क्यूबच राहणार आहे परंतु 125 जे आहे ते होईल 5चा क्यूब. मग पुढं याला लिहिता येईल मला 1 क्यूबला 1 क्यूब प्लस ह्या दोघाचाही पॉवर सेम आहे म्हणजेच क्यू अपॉन 5 होलचा क्यूब झाला ए क्यूब प्लस बी क्यूब. मग आपल्याला एची आणि बीची व्हॅल्यू काय भेटली रे. मला वाटतं एची व्हॅल्यू मिळेल आपल्याला 1 अँड बीची व्हॅल्यू मिळेल आपल्याला क्यू अपॉन 5. पुढचा स्टेपमध्ये आपण लिहिणार जर फॉर्म्युला लिहिलो नाही रे आपण ए क्यूब प्लस बी क्यूब भेटल्याच्या नंतर आपण ए क्यूब प्लस बी क्यूबचा फॉर्म्युला लिहू. ए क्यूब प्लस बी क्यूब फॉर्म्युला लिहू. फॉर्म्युल्यामध्ये येते ए प्लस बी सेकंड ब्रॅकेटमध्ये येते ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी स्क्वेअर अशा पद्धतीने येतो. मग आपण याचं आणि याचं जर कम्पेअर केलं तर आपल्याला याची व्हॅल्यू भेटते 1 अँड बीची व्हॅल्यू भेटते क्यू अपॉन 5. मग हे जे व्हॅल्यू आहेत ए बीच्या या फॉर्म्युल्यामध्ये रिप्लेस करणार आपण. एची व्हॅल्यू 1 आहे म्हणजे 1चा क्यूब प्लस बी आहे म्हणजे बीची व्हॅल्यू
क्यू अपॉन 5 क्यूब इज इक्वल टू फर्स्ट ब्रॅकेटमध्ये लिहिणार ए प्लस बी 1 प्लस क्यू अपॉन 5 1 प्लस क्यू अपॉन 5. सेकंड ब्रॅकेटमध्ये लिहिणार आपण सेकंड ब्रॅकेट आपण असा स्क्वेअर ब्रॅकेट घेऊ. पहिला आहे एक स्क्वेअर म्हणजे एची व्हॅल्यू 1 एची व्हॅल्यू किती आहे रे 1 1चा स्क्वेअर मायनस ए बी ए इंटू बी एची व्हॅल्यू आहे 1 आणि बीची व्हॅल्यू आहे क्यू अपॉन 5 प्लस बी स्क्वेअर म्हणजे क्यू अपॉन 5चा स्क्वेअर क्यू अपॉन 5 याचा स्क्वेअर. आता कंस बंद. पुढच्या स्टेपमध्ये लिहिता येईल मला फर्स्ट ब्रॅकेट 1 प्लस क्यू अपॉन 5 सेकंड ब्रॅकेटमध्ये मला लिहिता येईल 1चा स्क्वेअर 1 मायनस 1 कोणालाही मल्टिप्लाय केलं तर सेम राहते म्हणून क्यू अपॉन 5 1 कोणालाही मल्टिप्लाय करा कुठलाही बदल होणार नाही. प्लसला प्लस पुढच्या स्टेपमध्ये क्यूचा स्क्वेअर म्हणजे क्यू स्क्वेअरच येईल 5चा स्क्वेअर किती होईल रे 25 होईल आणि हा ब्रॅकेट क्लोज होईल. म्हणजे आपलं आन्सर काय आलं रे ज्या ठिकाणी आपलं एक्झाम्पल होतं 1 प्लस क्यू क्यूब अपॉन 125 इज इक्वल टू त्याचे फॅक्टर जे आलेत आपल्याला ते 1 प्लस क्यू अपॉन 5 सेकंड ब्रॅकेटमध्ये 1 मायनस क्यू अपॉन 5 प्लस क्यू क्यूब अपॉन 25. ओके. तर अशा प्रकारचे आपण 8ला 8 एक्झाम्पल बघितलेले आहेत. याचे एकदा स्क्रीनशॉट काढून घ्या. ओके. आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू म्हणजे 6.3 मध्ये. 6.3 बघा खूप सोपं आहे आणि पूर्ण शिकवणार आहोत आपण. ओके. थँक्यू फॉर वॉचिंग.